सांगली महानगरपालिकेतील प्रलंबित कामांबाबत पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी महापालिका पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला। यामध्ये महापालिका इमारतीच्या विषयासह अनेक प्रलंबित विषयांबाबत महापालिका पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना माहिती दिली। अनेक कामांना राज्य सरकारकडून निधीची आवश्यकता आहे, त्यामुळे त्या 2 किंवा 3 दिवसात मुख्यमंत्र्यांच्या समवेत महापालिकेतील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक लावण्याची ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिल्याची माहिती सभापती अतुल माने यांनी दिली। आज महापालिकेच्या प्रलंबित कामांच्या विषयी आमचे नेते नामदार पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली। कलेक्टर साहेब, महापालिकेचे आयुक्त मॅडम, त्याचप्रमाणे दोन्ही अतिरिक्त आयुक्त व दोन्ही उपायुक्त, त्याचप्रमाणे महापौर धीरज सूर्यवंशी, त्याचप्रमाणे उपमहापौर गजानन मगदूम, मी स्वतः व गटनेते संदीप आवटे, आमच्या सर्वांची आज दादांनी बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये महापालिकेच्या प्रशासकीय इमारत जी प्रलंबित आहे त्याच्या 98 कोटीच्या कामाचा आढावा घेतला। त्याचप्रमाणे 454 कोटीच्या वारणा उद्भव योजनेचा देखील आढावा घेतला। छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमची जी मुदत संपलेली आहे ती मुदतवाढ वाढवून मिळण्यासाठी जो पाठपुरावा महापौरांनी केला होता, त्या अनुषंगानं या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्याशी पाठपुरावा करून त्याची मुदतवाढ आपण लवकरात लवकर मिळवून देऊ या पद्धतीचं आश्वासन चंद्रकांत दादांनी दिलं। त्याचप्रमाणे टेक्निकल भरतीच्या ज्या 83 जागा भरती झालेल्या नाहीत त्या देखील आपण लवकरात लवकर भरून घेऊ व महापालिकेच्या माध्यमातून DPGCच्या माध्यमातून जी मदत आपल्याला करता येईल, महाराष्ट्र शासनाकडून, केंद्र शासनाकडून जी निधी आपल्याला प्रलंबित आहेत, जी कामं महापालिकेची प्रलंबित आहेत, ती सर्व कामं आपण या पुढच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या समवेत बैठक लावू। त्यामध्ये आम्ही सर्व पदाधिकारी व महापालिकेच्या अधिकाऱ्यांना समाविष्ट करून मुख्यमंत्र्यांची 2 ते 3 दिवसामध्ये वेळ घेण्यात येईल व जी कामं आहेत महापालिकेची प्रलंबित ती सर्व सोडवण्यात येतील असे आश्वासन चंद्रकांत दादांनी दिलं। हॅमच्या संदर्भात त्या दादांनी बाहेरच्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने हॅमचा प्रोजेक्ट राबवलेला आहे त्याची माहिती घ्या। त्या अनुषंगाने जे रस्ते अत्यंत आवश्यक आहे, ज्यामुळे सांगलीचा इन्फ्रास्ट्रक्चर वाढू शकेल, ज्या ठिकाणी आपल्याला व्यापार वाढू शकेल, सांगली शहराचा एक औद्योगिक विकास होईल, अशा पद्धतीने आवश्यक जे रस्ते